फॅमिली रेस्टॉरंट अँड लॉजिंग उद्घाटन सोहळ्याचे अध्यक्ष सन्माननीय माजी आमदार केशवदादा आंधळे, मोहनरावजी जगताप, या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असलेले कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जयदत्तजी नरोडे, बंडू तात्या होरमाळे, परमेश्वरजी तिडके, उमाकांतजी सोळंके, शिवाजीराव बडे, सर्व सन्माननीय व्यासपीठावरील मान्यवर आणि मोठ्या संख्येनं या कार्यक्रमासाठी आणि नागरगोजे कुटुंबांना शुभेच्छा देण्यासाठी आलेले धारूर, वडवणी, माजलगाव परिसरातील ग्रामीण भागातील सर्व वडीलधारी ज्येष्ठ मंडळी, विविध गावचे सरपंच, चेअरमन, ग्रामपंचायत सदस्य, बंधूंनो आणि तरुण मित्रांनो, आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून हॉटेल कृष्णा पॅलेस फॅमिली रेस्टॉरंट आणि लॉजिंग यांचं उद्घाटन झालं असं मी सर्वप्रथम उद्घाटक म्हणून जाहीर करतो. आता हनुमान बाप्पा नागरगोजे आणि माझा परिचय तसा 2010 नंतरचा आहे, कारण त्यांचा परिसर 2009मध्ये माझ्याकडे आला आणि त्याच्यानंतर आम्ही धारूर तालुक्यामधलं राजकीय वातावरण कसं आहे तुम्हाला माहिती आहे. राष्ट्रवादी पक्षाला माणसं हुडकावे लागतात. मोठ्या जिकिरीनं का पक्षाचं काम करायला लोक तयार होतात, त्यांच्यावरती नेहमीच दडपण असतं. परंतु हनुमान बाप्पांनी एकदा शब्द दिला तर त्या शब्दाला जागणारा माणूस आहे आणि म्हणूनच त्यांनी आपल्याला सांगितलं की कुठल्याही व्यवसायामध्ये नीतिमत्ता असेल तर आपण यशस्वी होतो. एक ऊसतोड कामगार म्हणून 13 वर्ष त्यांनी काम केलं. त्या 13 वर्षातले 7 वर्ष त्यांनी चांगला ऊसतोड कामगार या नात्यानं बक्षीस मिळालं आणि गेली 17 वर्ष मुकदमकीच्या माध्यमातून त्या ठिकाणी ते इथं यशस्वी झालेले. 17चे 17 वर्ष त्यांना पारितोषिक मिळाले. म्हणजे कुठलाही व्यवसाय करताना प्रामाणिकपणे केला पाहिजे, कष्टाने केला पाहिजे, बारकाईने केला पाहिजे आणि तरच त्याच्यात यश मिळतं. चिकाटी असली पाहिजे आणि हे तंतोतंत सगळे गुण हनुमान बाप्पांच्यामध्ये या ठिकाणी आहेत. आणि म्हणून निश्चितपणानं हॉटेल कृष्णा पॅलेस हा जो काही नवीन व्यवसायात ते आज पदार्पण करतायत, तो व्यवसायी निश्चितपणानं भरभराटीला आल्याशिवाय राहणार नाही अशी शुभेच्छा या निमित्तानं मी त्यांना देतो. आता हनुमान बाप्पा केशवदादांनी ते एकदम तुम्हाला आमदारकीच दाखविली. जरा टप्प्याटप्प्याने घ्या. आता जरा जिल्हा परिषद आहे, जिल्हा परिषदमध्ये बघू. आता होतील ना 5-6 महिन्यांनी, वर्षभराने कधीतरी होणारच आहे. आणि निश्चितपणानं एक प्रामाणिक कार्यकर्ता आणि लोकांना भावणारा कार्यकर्ता जे असेल ते तोंडावर स्पष्ट बोलणारा माणूस, कोणाच्याही भाडबीड मुजाहिदा न ठेवता जे आपल्या मनात आहे ते ओठात स्पष्टपणे आणणारा माणूस आहे. पण प्रामाणिकपणाने जी तळमळ असते त्यांची, मग ती गावच्या विकासाबद्दल असेल, तालुक्याच्या विकासाबद्दल असेल, एखाद्या समस्येबद्दल असेल, निश्चितपणानं अतिशय स्पष्टपणाने आपली मतं व्यक्त करणारा हा कार्यकर्ता आहे. आणि म्हणून निश्चितपणानं भविष्यकाळ त्यांच्यासाठी चांगला आहे, उज्ज्वल आहे. निश्चितपणानं पुढच्या काही कालावधीमध्ये राजकारणात ते बीड जिल्ह्यात चमकतील याच्याबद्दल माझ्या मनात शंका नाही. आता तालुक्यात आहेत, मतदारसंघात आहेत, पण आता जिल्ह्यात चमकायचं आहे. त्याच्यामुळं निश्चितपणानं ते चमकतील याच्याबद्दल माझ्या मनात शंका नाही. या निमित्तानं अधिक काही न बोलता एक त्यांचे आणि माझे जे काही पारिवारिक संबंध आहेत, एक कौटुंबिक संबंध आहे. कधी धारूरला गेलो आणि कुणी जेवायला नाही, जेवण करण्याची पाळी आली तर आम्ही बाप्पांना आग्रहानं सांगतो की बाबा आता येतोय जेवायला, थोड्या अर्ध्या तासात तयारी करा सगळी म्हणून. म्हणजे इतका पारिवारिक आमचे त्यांचे संबंध आहेत. आणि म्हणून या एक सहकारी म्हणून, एक मित्र म्हणून
मी त्यांना या नवीन व्यवसायाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो. परमेश्वरचरणी प्रार्थना करतो की त्यांचा हा व्यवसाय निश्चितपणानं चांगल्या पद्धतीनं वाढो. एकाचे 2 हॉटेल हो. धारूरलाही गरज आहे चांगल्या हॉटेलची. मगाशीच मी बोलत होतो बाप्पा तुम्हाला, या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं हा व्यवसाय वाढावा अशी शुभेच्छा आणि प्रार्थना परमेश्वरचरणी करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.